साल 1935. रघुवीर भिकाजी भोपळे हा गरीब शेतकऱ्याचा मुलगा वयाच्या 10व्या वर्षी पहिलीत प्रवेश घ्यायला म्हणून पुण्याच्या अनाथ विद्यार्थी गृहात प्रवेश करतो. इतर मुलांपेक्षा मोठा दिसणाऱ्या रघुवीरला बघून इतर मुले हसायची, चिडवायची, पण रघुवीरला मात्र त्याची पर्वा नव्हती. त्याला शिकायचे होते. एक दिवस शाळेच्या समोरील रस्त्यावर राजस्थानचा राणा नावाचा जादूगर जादूचे प्रयोग दाखवत होता. छोट्या रघुवीरला या गोष्टीचे नवल वाटले. हे काहीतरी वेगळं आहे आणि आपण शिकायला हवं असं रघुवीरला वाटू लागलं. तो राणा यांना भेटला आणि म्हणाला, मला जादूचे प्रयोग शिकवाल का, अशी विनंती करू लागला. सुरुवातीला राणा म्हणाले, हे बघ, तुला हे जमणार नाही. पण रघुवीरने हट्टच धरला. तेव्हा राणा म्हणाले, ठीक आहे, माझ्यासोबत असिस्टंट म्हणून तुला राहावं लागेल. मला लागणारं सामान घेऊन यावं लागेल. बोजा बिस्तारा उचलावा लागेल. छोट्या रघुवीरने सगळ्या अटी मान्य केल्या आणि तो पुण्यात राणा यांचे जादूचे प्रयोग असले की बसने किंवा टांग्यातून जादूच्या प्रयोगासाठी लागणारे सामान घेऊन जाऊ लागला. राणा पुढे बसायचे, पाठीमागे सगळं सामान असायचं आणि रघुवीर टांग्या मागून धावत असे. हळूहळू राणा यांच्या सोबत राहून छोट्या मोठ्या जादू तो शिकला आणि जादूच्या प्रयोगाविषयी कमालीची आवड या मुलाच्या मनात निर्माण झाली. या काळात आपल्या भारत देशात जादू हा विषय तितकासा अवगत नव्हता. लोकांना माहीत होती ती बंगाली काळी जादू किंवा मदारीच्या खेळात केली जाणारी नजरबंदी. छोट्या रघुवीरने महाराष्ट्रात जादूची मुहूर्तमेढ रोवली. वयाच्या अवघ्या 22व्या वर्षापासून तो गावखेड्यात जाऊन जादूचे प्रयोग करू लागला आणि लोक ह्या मुलाला जादूगार रघुवीर म्हणून ओळखू लागले. जादूगार रघुवीर यांनी 1956 साली पुण्यातील रंगमंचावर आपला पहिला व्यावसायिक प्रयोग केला आणि कधी मागे वळून पाहिलेच नाही. हजारोंच्या संख्येने लोक गर्दी करून जादूचे प्रयोग पाहू लागले. रघुवीर यांच्या शोची तारीख मिळणे देखील कठीण होऊन गेले. डोळ्यांवर पट्टी बांधून भर रस्त्यात मोटारसायकल चालवणे, रस्त्यात कोणी हार घेऊन उभा असल्यास मोटारसायकल थांबून हार गळ्यात घालून घेणे, रिकाम्या घागरीतून पाणी काढणे, हातातून वीज निर्मिती करणे, भूतांचा नाच, स्वप्नसृष्टी असे अद्भुत प्रयोग बघून लोक चकित होऊ लागले. लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सगळे जादूगार रघुवीर यांचे फॅन झाले. पुढे जादूगार रघुवीर यांची प्रचंड लोकप्रियता पाहून गायिका हिराबाई बदोडेकर यांनी रघुवीर यांना आपल्यासोबत आफ्रिका दौऱ्यावर नेले. हा दौरा प्रचंड यशस्वी ठरला आणि रघुवीर यांचा आत्मविश्वास द्विगुणित झाला. पुढे देश विदेशात त्यांचे सलग दौरे सुरू झाले. जादूगार रघुवीर यांच्याविषयी एक दंतकथा सांगितली जाते. एकदा विदेशात एका थिएटरमध्ये जादूगार रघुवीर यांचा शो होता. रघुवीर यांच्या नावाचा गाजावाजा इतका होता की थिएटर हाऊसफुल झाले होते. पण नेमके त्याच शोला रघुवीर जादूगार उशिरा पोचले. शोची वेळ निघून गेली. 15 मिनिटे झाली, 20 मिनिटे झाली, अर्धा तास लोटला. वेळेला महत्व देणारे विदेशी प्रेक्षक हुल्लडबाजी करू लागले. त्यांनी थिएटर डोक्यावर घेतले. इतक्यात प्रेक्षागृहातून चालत चालत जादूगार रघुवीर व्यासपीठावर पोहोचले. लोक गोंगाट करू लागले. उशीर का झाला म्हणून जाब विचारू लागले. रघुवीर जादूगार माईक समोर गेले आणि त्यांनी सगळ्यांना शांत राहायला आवाहन केलं. ते म्हणाले, मी वेळेत आलो आहे, कुठे उशीर झाला. लोक पुन्हा गोंगाट करू लागले. जादूगार रघुवीर लोकांना म्हणाले, तुमच्या हातातल्या घड्याळात बघा, मी वेळेत आलो आहे. प्रेक्षागृहात शांतता पसरली. जो तो हातातल्या घड्याळात पाहू लागला, कुजबूज करू लागला. बघतात तर काय, सगळ्यांच्या घड्याळात सारखेच वाजले होते आणि शो सुरू व्हायला अजून 5 मिनिटे बाकी होते. लोकांनी टाळ्याचा एकच कडकडाट केला. लोक चकित होऊन एकमेकांच्या तोंडावर बघू लागले. जादूगार रघुवीर यांनी प्रेक्षकांना अचंबित केले होते. लहान थोरांना ह्या जादूगाराने भुरळ घातली. पुण्याच्या गावखेड्यापासून जगभरातील थिएटरमध्ये एकच चर्चा रंगू लागली. एकच प्रश्न होता, आपल्या जादुई चमत्काराने अबालवृद्धांना वेड लावणारा कोण हा जादूगार रघुवीर. भारतातील पहिले व्यावसायिक जादूगार म्हणून नावलौकिक मिळवणारे, आपल्या जादुई प्रयोगाने प्रेक्षकांना अचंबित करणारे,
जगातील विविध देशांमध्ये जादूचे प्रयोग करून आंतरराष्ट्रीय जादूगार अशी कीर्ती मिळवणारे जादुई दुनियेतील मराठमोळं नाव रघुवीर भिकाजी भोपळे अर्थात जादूगार रघुवीर. नमस्कार मित्रांनो, मी प्रणय राऊत. प्रेरणा क्रिएशन्स माझी कविता या आमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज ध्येयवेडी माणसे या सदरात मराठमोळे जादूगार रघुवीर यांच्याविषयी जाणून घेत आहोत. रघुवीर भिकाजी भोपळे म्हणजे जादूगार रघुवीर यांचा जन्म दिनांक 24 मे 1924 रोजी पुण्याच्या मुळशी धरणानजीकच्या कदव गावी झाला. कदव गाव धरणग्रस्त झाल्यावर वडील भिकाजी भोपळे आपल्या कुटुंबासह चाकणजवळील आंबेठाण येथे स्थायिक झाले. गाव धरणग्रस्त झाल्यावर ह्या कुटुंबाला अनेक यातनांना सामोरे जावे लागले. कुटुंबाच्या हालाखीच्या परिस्थितीत रघुवीर यांनी पुण्यातील अनाथ विद्यार्थीगृहात प्रवेश घेतला आणि मॅट्रिक पर्यंतचे शिक्षण घेतले. रस्त्यावर जादूचे खेळ करणाऱ्या राणा यांच्याकडून जादूचे खेळ शिकून घेतले आणि हा छोटा रघुवीर जादूगार रघुवीर म्हणून ओळखला जाऊ लागला. जादूगार रघुवीर धनुर्विद्येमध्ये सुद्धा प्रवीण होते. एकदा माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या एका कार्यक्रमात जादूगार रघुवीर यांनी बाणाच्या साहाय्याने मुख्यमंत्र्यांच्या गळ्यात फुलांचा हार घालून त्यांचे स्वागत केले होते. त्या काळात अनेक मुले रघुवीर यांच्याकडे जादू शिकण्यासाठी म्हणून येत असत. त्यात परदेशी मुले देखील असायची. या मुलांना शिकवण्यासाठी रघुवीर यांनी पुण्यात जादूची शाळा नावाची संस्था काढली. त्याचा फायदा अनेक मुलांना झाला. जादूच्या प्रयोगासाठी लागणारे सामान बनवण्याचा कारखाना देखील त्यांनी पुण्यात काढला. रघुवीर यांनी अनेक दौऱ्यात अनुभवलेल्या प्रसंगाविषयी लेखन देखील केले. मी पाहिलेला रशिया, प्रवासी जादूगार, जादूच्या गमती जमती अशी 3 पुस्तके त्यांनी लिहिली. त्यांची ही पुस्तके त्या काळातील वाचकांना पसंत पडली. लाखो प्रती विकल्या गेल्या. रघुवीर यांच्या प्रवासी जादूगार या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार देखील मिळाला. एकदा जपान दौऱ्यावर असताना रघुवीर यांना तिथल्या टेक्नॉलॉजीने भुरळ घातली. टाळी वाजली की लाईट्स पेटणे, पाण्याचे नळ सुरू होणे अशा अनेक गोष्टी ते सोबत घेऊन आले आणि त्यांनी आपल्या पुण्याच्या बंगल्यात हे तंत्रज्ञान वापरले. लोक जादूचा बंगला म्हणून रांगा लावून तो बंगला पाहू लागले. पंडित भीमसेन जोशी, पु ल देशपांडे, राजा गोसावी, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्याशी रघुवीर यांचे मैत्रीपूर्ण संबंध होते. ही मंडळी त्यांच्या प्रयोगांना आवर्जून हजेरी लावायची. जादूगार रघुवीर जादूचे प्रयोग करायचे, पण आपल्या व्याख्यानात बोलताना ते सांगायचे की ही हात चलाकी आहे. कुठलाही जादूगार एखादी वस्तू लपवल्याशिवाय काढू शकत नाही असं ते स्पष्टपणे सांगायचे. अंधश्रद्धा निर्मूलनासाठी जादूगार रघुवीर नेहमीच पुढे असायचे. बोलक्या बाहुल्यांचा कार्यक्रम करणाऱ्या पत्नी शकुंतला पटवर्धन यांच्याशी प्रेमविवाह करून ह्या दाम्पत्याने सुखाचा संसार केला. त्यांना विजय आणि संजय असे 2 मुलगे आहेत. ह्या मुलांनी रघुवीर यांची जादूची परंपरा तशीच पुढे नेली. तर पुढे नातू जितेंद्र रघुवीर हे 3ऱ्या पिढीच्या रूपाने हा वारसा सांभाळत आहे. आता रघुवीर यांचे पणतू सुद्धा ही कला शिकत आहेत. जादूगार रघुवीर यांनी आपल्या जीवनात 7,000हून अधिक व्यावसायिक प्रयोग केले. त्यांचा हाऊसफुल हा बोर्ड कधी खाली उतरलाच नाही. दिनांक 20 ऑगस्ट 1984 रोजी ह्या अवलियाने अखेरचा श्वास घेतला, पण जादुई दुनियेत आपलं नाव समृद्ध केलं. मित्रांनो, एका गरीब घरातून आलेला मुलगा आपल्या जादुई चमत्काराने प्रसिद्ध झाला. तो व्यावसायिक जादूगार म्हणून नावारूपाला आला. मराठी माणूस व्यवसायात उतरत नाही या रूढ झालेल्या म्हणीला रघुवीर यांच्या कुटुंबाने छेद दिला. हे कुटुंब गेल्या 4 पिढ्यांपासून लोकांचे मनोरंजन करत आहेत आणि ते यशस्वी उद्योजक देखील आहेत. मित्रांनो, आपल्यापैकी कुणी जादूगार रघुवीर यांच्या कुटुंबातील कुणाचा जादूचा शो पाहिला असेल तर कमेंट करून नक्की सांगा. प्रेरणा क्रिएशन्स माझी कविता या आमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून जादुई दुनियेतील जादूगार रघुवीर या मराठमोळ्या जादूगाराला मानाचा मुजरा. मित्रांनो, आमच्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. मी प्रणय राऊत आता आपली तात्पुरती रजा घेतो. लवकरच भेटूया एका नव्या व्हिडिओसह. धन्यवाद.